अमरावतीची विशेष बातमी. कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरीची घटना. पाच न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाल्याची घटना घडली. नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये चोरीची घटना, लाखोंचा मुद्देमाल लंपास. पाच न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी दरोडा पडलेला आहे. चोर दरोडेखोर एवढे हुशार होते का ज्यांच्या घरी न्यायाधीश नाही आहे तिथं चोरी केली आणि जे घरी आहे त्यांना बाहेरून लॉक लावलं. म्हणजे या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला पण आता न्यायाधीशही खतऱ्यात आले. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं सरकारच्या ह्याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातं की काय, अशी अवस्था आहे. खरं तर न्यायाधीशच जर इथं अडचणीत असन, न्याय देणारे न्यायाधीशच आता या अवस्थेमध्ये असन, देवाभाऊ तुमची वानरसेना काम कधी करन? कशा पद्धतीनं याला आडखटी आणणार? म्हणजे हे स्पष्ट केलं का नाही तुम्ही? का तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमच्याजवळच गृह खातं आहे, इथं दरोडेखोर खुलेआम फिरतोय. इथं आम्ही पाहतोय कुठलं एखादं चांगला कारभार आहे सांगा, एखादं तहसील दाखवा, एखादा कुठला अधिकारी दाखवा का तो बगर पैशानं काम करतं. म्हणून तुमच्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राम राज्याला तुम्ही परिचय केला नाही. आणि आता न्यायाधीशाच्याच घरी जर चोरी होत असेल तर सामान्याचं काय राहिलं? देवाभाऊ, तुमचं नाव देवाभाऊ आहे, पण देवासारखं राज्य येईन कधी हे आम्हाला अपेक्षा आहे. कधी त्या चोराचे आभार माना वाटतं, असं वाटतं एखाद्या वेळेस. का बरे जर न्यायाधीश नाही आता त्यानं खरं तर मंत्र्याच्या घरी दरोडे टाकले पाहिजे. तसंही हे सरकार शेतकऱ्याच्या घरावर दरोडे टाकतंच. आत्ता अमेरिकेतला कापूस, तिथलं सोयाबीन, तिथला मका आयात करतोय तुम्ही आणि हा दरोडाच आहे. न्यायाधीशातल्या दरोडा टाकला ते बातमी होऊ शकते, पण रोज शेतकऱ्यावर दरोडा पडतं, त्याचं काय? रात्री पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी शिरकाव केल्याने अमरावती शहरामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झालेला आहे निर्माण. दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता न्यायाधीशांच्या घर फोडल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. बाहेरगावी गेलेल्या न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी केली चोरी. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेणे सुरू. अमरावती पोलिसांकडून तपासले जाणार परिसरातील सर्व CCTV फुटेज. आणि कांतानगरमधील 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरं फोडलेली आहेत. किती चोरी झाली, काय सांगणार? याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे. याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय
वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते, त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे. पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत. सर काही CCTV वगैरे चेक या ठिकाणी CCTV आहे. CCTVमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. सर किती चोरटे होते असा काही आकडा माहिती? 3 चोरटे होते असा प्राथमिक हे आहे, परंतु आणखीन तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल. सर संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने? हां, पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत, परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबत सुद्धा आम्ही आता सिस्टीम अपग्रेड करत आहोत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.